हो नंतर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञानाच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि विज्ञानाचा जो पहिला चॅप्टर आहे तो आहे पेशी संरचना. पेशी संरचना याला आपण स्ट्रक्चर ऑफ एन सेल या नावाने ओळखतो. तर त्याविषयीचा भाग आज आपल्याला पाहायचा. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ एन सेल याविषयीची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेतोय. याला आपण पेशी संरचना असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की बायोलॉजी मध्ये सर्वात बेसिक फॅक्टर कोणता असतो, तर बायोलॉजीतील सर्वात बेसिक फॅक्टर म्हणजे सेल आहे. ठीक आहे, ज्याला तुम्ही पेशी असं म्हणता. तर याच्या विषयीचीच माहिती आपल्याला पाहायची आहे. हे बघा, जसं आपण म्हणतो की केमिस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करता तेव्हा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय दिसतं, तर केमिस्ट्रीमध्ये आपण सर्व निर्जीव वस्तूंचा म्हणजे जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो. तर बायोलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो, तर बायोलॉजीमध्ये आपण अभ्यास करतो तो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय आहे, तर ज्याला तुम्ही सजीव असं म्हणता. ठीक आहे, तर सजीवांचा अभ्यास करणारी जी विज्ञानाची शाखा आहे तर तिला आपण बायोलॉजी म्हणतो. आता बायोलॉजीमध्ये आपण याविषयीची माहिती ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये घेतली होती. आपल्याला ऑलरेडी आता जे पाहायचे ते आहे बायोलॉजीचा सर्वात बेसिक घटक कोणता असतो, तर तो असतो सेल, ज्याला तुम्ही काय म्हणता, पेशी असं म्हणता. तर सेल विषयीची माहिती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायची आहे. हे बघा, सेल कशाला म्हणतात, तर सजीवाच्या शरीराच्या रचनात्मक आणि कार्यात्मक जे एकक आहे त्या एककाला आपण सेल असं म्हणतो. म्हणजे याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. जेवढे काही सजीव आहेत त्या सजीवाचं जे काही रचनात्मक एकक आहे. आता याला रचनात्मक एकक का म्हणतात, तर याचं कारण असं आहे की आपलं संपूर्ण शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे. पेशींपासून बनलेलं आहे म्हणजे कोणापासून बनलेलं आहे, सेल पासून बनलेलं आहे. ठीक आहे, जसं उदाहरण आपण घेऊ शकतो की एखादी बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग तयार होताना कशापासून तयार होते, तर बिल्डिंग विटांचे एकमेकावर थर देऊन तयार होते. ठीक आहे, म्हणजे बिल्डिंगचं रचनात्मक एकक काय आहे, वीट आहे. कारण एक वीट ही दुसऱ्या वीटवर रचली आणि असं रचत 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 आपण एक बिल्डिंग तयार केली. ओके, सेम तसं आपल्या बॉडीमध्ये विटा म्हणजे आपल्या बॉडीतल्या सेल आहेत. ठीक आहे, काय होतं की एक सेल ही दुसऱ्या सेलला कनेक्ट आहे, दुसरी सेल ही तिसऱ्या सेलला कनेक्ट आहे आणि असं करत 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 पेशींचे अनेक असे काय तयार झालेले आहेत, या पद्धतीच्या रचना तुम्हाला सेलमध्ये दिसून येत असतात. ठीक आहे, तर ही अशी जी रचना तयार झाली, या रचना तयार झाल्याच्यामुळे याला आपण म्हणतो रचनात्मक आणि कार्यात्मक एकक असं म्हणत असतो. ठीक आहे, तर पेशीचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे काय आहे, पेशी आहे. ठीक आहे, म्हणजे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे पेशी. म्हणजे याचा अर्थ आपल्या बॉडीला जे स्ट्रक्चर मिळालेलं आहे ते संपूर्ण स्ट्रक्चर कशामुळे प्राप्त झालेलं आहे, तर ते संपूर्ण स्ट्रक्चर सेलमुळे मिळालेलं आहे, पेशीमुळे मिळालेलं आहे. ओके, पहिला भाग, म्हणून याला आपण रचनात्मक एकक म्हणतो. सेम त्या पद्धतीने आपल्या शरीराचं कार्यात्मक एकक सुद्धा पेशीच आहे. ठीक आहे, तर कार्यात्मक एकक पेशी कसं काय म्हटलं जातं किंवा कार्यात्मक एककाला पेशी का म्हणायचं, तर याचं एक कारण आहे. कार्यात्मक एककाला पेशी यासाठी म्हटलं जातं की आपल्या बॉडीची संपूर्ण फंक्शन्स ही सेल थ्रू होतात. जसं उदाहरणामध्ये पचन प्रक्रिया आहे, तर पचन प्रक्रियेमध्ये अन्न बॉडीच्या आतमध्ये जाणं, पचणं, हे सगळं कुठून घडतं, सेलमधून घडतं. पचन सोबत ज्याला आपण श्वसन म्हणतो, श्वसन होत असताना जे ऑक्सिजन आपण बॉडीच्या आतमध्ये कंझ्युम करतो किंवा बॉडीच्या आतमध्ये घेतो, तर तो ऑक्सिजन सुद्धा कुठं चाललाय, शेवटी सेलमध्ये चाललाय. ठीक आहे, सेम त्या पद्धतीने जे काही उत्सर्जन प्रक्रिया होते, पेशीमध्ये बरेचसे काही उत्सर्जक पदार्थ आपल्याला घडून येतात, ज्याला तुम्ही एक्सक्रिशन म्हणता. तर बघा, डायजेशन सुद्धा सेलमध्ये व्हायलंय, रेस्पायरेशन सुद्धा सेलमध्ये चाललंय आणि एक्सक्रिशन सुद्धा सेल थ्रूच व्हायलंय. तर तुमच्या आपल्या शरीराची संपूर्ण किंवा कुठल्याही सजीवाच्या शरीराची सगळीच्या सगळ्या क्रिया असतात. ठीक आहे, ते कार्य आहेत, ती सगळी कार्य कुठं घडून यायली आहेत, सेलमध्ये घडून यायली आहेत, पेशीमध्ये घडून यायली. म्हणून लक्षात ठेवायचं की सजीवाच्या शरीराच्या कार्यात्मक एककाला आपण काय म्हणतो, पेशी असं म्हणतो. तर यावर लक्षात असू द्या की सजीवाच्या शरीराचं जे स्ट्रक्चरल युनिट आहे ते पण सेल आहे आणि फंक्शनल युनिट आहे, कार्यात्मक एकक आहे, तेही सेलच आहे. तर यावरून आपण म्हणू शकतो की कुठल्याही सजीवाचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे काय आहे, पेशी आहे. ठीक आहे ना. आता हे झालं पेशींची व्याख्या. म्हणजे याचा अर्थ कुठलाही सजीव कशाने बनलेला आहे, पेशींनी बनलेला आहे, एवढं आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम द सेल. ओके, आता पेशीचा अभ्यास करण्यासाठी विज्ञानामध्ये विज्ञानाची एक शाखा आहे, ज्या शाखेला सायटॉलॉजी म्हणतात. ऑलरेडी एमपीएससी मध्ये यावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा प्रश्न असा होता की विज्ञानाचा अभ्यास करणारी पेशींचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा कोणती आहे. ते लक्षात असू द्या, पेशींचा अभ्यास करणारी जी विज्ञानाची शाखा असते त्या शाखेला आपण काय म्हणतो, सायटॉलॉजी असं म्हणतो. ठीक आहे, तर सायटॉलॉजी म्हणजे काय, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील द स्टडी ऑफ सेल. ठीक आहे, तर सेलचा अभ्यास करणारी जी शाखा आहे तिला आपण काय म्हणालोय, सायटॉलॉजी असं आपण म्हणत असतो. ओके, तर हे लक्षात असू द्या.
आता यावरून दोन मुद्दे तुम्हाला कळतात का? पहिला मुद्दा हा समजून घ्या की कुठल्याही सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक काय असते? सेल असते. दुसरं, ज्या सायन्सच्या ब्रँचमध्ये, सायन्सच्या ज्या ब्रँचमध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय? सेलचा अभ्यास करतोय, त्या ब्रँचला काय म्हटलं जातं? सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. ओके, तर हे पण एक लक्षात घ्या. चला नेक्स्ट जाऊ. आता आपल्याला जर पेशीचा अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला पेशी म्हणजे असं नाही की एकदाच काय सेलचा अभ्यास झाला, एकदाच सेल ही डिस्कव्हर झाली आणि लगेचच्या लगे पेशीच्या सगळी काय माहिती कळाली, असं नाही. हिस्ट्रीमध्ये सेलचे डिस्कव्हरी झाल्याच्या नंतर अनेक काही महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला वारंवार उशिराने आपल्याला कळायला लागल्या. तर त्यामुळं असा कोणी एक व्यक्ती नाही की ज्यानं सेलच्या अभ्यासामध्ये सगळं योगदान दिलं. तर सेलचा अभ्यास हा खूप टप्प्याटप्प्याने झाला. त्यामुळं या टप्प्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता आणि सेलची हिस्ट्री काय, सेल डिस्कव्हरीची हिस्ट्री काय, त्याविषयीची आपण माहिती एकदा समजून घेऊ. म्हणजे आपण पहिले बघू या पेशी शोधाचा इतिहास काय आहे. ओके, तर हे लक्षात घ्या. 1665 मध्ये एक सायंटिस्ट होता पा, ज्याचं नाव होतं रॉबर्ट हुक. हा प्रश्न पण ऑलरेडी एमपीएससीने विचारलाय की पेशीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? ते तुम्हाला माहिती पाहिजे. पेशीचा शोध हा रॉबर्ट हुकने लावला. ठीक आहे, हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता. तर त्यानं काय केलं होतं? स्वतःची एक मायक्रोस्कोप त्यानं तयार केला होता रॉबर्ट हुकनी. आणि या मायक्रोस्कोप अंडर त्यानं बुच नावाची एक वनस्पती घेतली. बघा, बुच वनस्पतीला कॉर्क प्लांट म्हणतात, कॉर्क प्लांट. ठीक आहे, आणि बुच वनस्पतीचं त्यानं निरीक्षण, एक बुच वनस्पती घेतली आणि त्याचे अतिशय बारीक स्लाइस घेतले. स्लाइस म्हणजे काय? काप म्हणजे आपण जसं उदाहरणामध्ये घेऊ चिप्स बनवतो, सेम एवढे पातळ चिप्स सारखे बनवले त्यानं की ज्यातून तुम्ही आरपार बघू शकता. ठीक आहे, या बुच वनस्पतीचे पातळ असे काप घेतले आणि ते काप घेऊन त्यानं काय केलं? त्यानं जे मायक्रोस्कोप बनवला होता, सूक्ष्मदर्शिका बनवली होती, या सूक्ष्मदर्शिकेच्या थ्रू त्यानं त्याचं ऑब्झर्वेशन केलं. तेव्हा त्याला ऑब्झर्वेशन केलं असता त्याला असं आढळलं की त्याच्यामध्ये त्याला एम्प्टी रूम्स दिसल्या. एम्प्टी रूम्स म्हणजे कसं आहे? हे स्ट्रक्चर असं दिसलं त्याला. आतमध्ये त्याला अशा रिकाम्या खोल्या दिसल्या, एम्प्टी रूम्स त्याला आढळल्या. रिकाम्या खोल्या म्हणजे एकंदरीत स्ट्रक्चर तुम्हाला हे या पद्धतीनं त्याला दिसलं. ठीक आहे ना? इथं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला दिसेल काय? एम्प्टी रूम्स दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे ना? हे जे एम्प्टी रूम्स आहेत म्हणजे रिकाम्या खोल्यासारख्या जे रचना तुम्हाला दिसतीये, या रिकाम्या खोल्यांना लॅटिन भाषेमध्ये सेल असं म्हणतात पा. म्हणजे सेलचा अर्थ होतो रिकामे कप्पे किंवा रिकाम्या खोल्या, आहे का नाही? मग या रिकाम्या खोल्यांना सेल असं म्हणतात. म्हणून त्याला असं वाटलं की म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जेव्हा तुम्ही पातळ भाग घेता तेव्हा आपल्यामध्ये अशाच पद्धतीच्या बारीक बारीक एम्प्टी रूम्स असतील. मग या एम्प्टी रूमला लॅटिन भाषेमध्ये सेल्स म्हणतात आणि त्यामुळं त्यानं या जे कप्पे आहेत त्या कप्प्यांना सेल असं नाव दिलं. ठीक आहे, ऍक्च्युअली सेलचा अर्थ काय सांगितलं आपण? एम्प्टी रूम्स. तर एम्प्टी रूम्स आहेत आणि एम्प्टी रूम्स असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. दुसरं, म्हणजे यावरून तुम्हाला एक कळत असेल की पेशीचा शोध हा सगळ्यात पहिले कोणी पाहिला असेल? रॉबर्ट हुकनी लावला पहा. ठीक आहे, रॉबर्ट हुकनी सगळ्यात पहिले सेलचा अभ्यास केला आणि सेलच्या अभ्यासामध्ये त्यानंतर त्याला सेल पाहिजे. पण जे हे लक्षात घ्या, रॉबर्ट हुकनी ज्या सेल पाहिल्या होत्या सगळ्यात पहिले 1665 मध्ये, हा कालखंड तुम्ही पाहाल 1665चा, म्हणजे आता आजच्या सारखं काही सायन्स डेव्हलपड नव्हतं. 1665 म्हणजे तुम्हाला एक मुद्दा कळत असेल, शिवाजी महाराजांचा काळ आहे. त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी काही डेव्हलप नव्हती. त्यामुळे त्यानं जे मायक्रोस्कोप बनवला होता रॉबर्ट हुकनी, तो असा काय ऍडव्हान्स्ड मायक्रोस्कोप नव्हता की ज्यामुळे तुम्ही अतिशय बारीकात बारीक वस्तू पाहू शकता. असा काय तो ऍडव्हान्स मायक्रोस्कोप नव्हता. ठीक आहे, आणि पण तरीही त्याने सगळ्यात पहिल्यांदा ह्या अशा रिकाम्या खोल्या पाहिल्या, रिकामे कप्पे. त्या खोल्यांच्या आतमध्ये काय हे त्याला दिसलं नाही, पण त्याला असं वाटलं की बाबा अशीच एक रचना असली पाहिजे, रिकाम्या खोल्या ह्या असल्या पाहिजे. ओके, मग रॉबर्ट हुकने पेशीचा शोध लावला. पण एक लक्षात असू द्या, त्यानं ज्या पेशी पाहिल्या होत्या त्या पेशी कशा होत्या? त्या ज्या सेल्स होत्या त्या मृत होत्या. मृत म्हणजे काय? डेड सेल पाहिल्या होत्या त्यानं. ठीक आहे ना? तर त्यानं ज्या सेल पाहिलेल्या आहेत त्या डेड सेल आहेत. ओके, पण काही असो, यावरून आपण म्हणू की 1665 मध्ये रॉबर्ट हुकने पेशींचा शोध लावला. पेशीच्या शोधाच्या नंतर रॉबर्ट हुकनी आणि ही सगळी आणखी एक माहिती याच्या बाबतीत एक्स्ट्रा लक्षात असू द्या, त्यानं पेशीचा शोध लावल्याच्या नंतर त्यानं जी काही माहिती शोधली होती, त्याला या सेल्स विषयी जी काही माहिती होती त्यानं एका ग्रंथामध्ये लिहिली होती. पहा, ग्रंथाचं नाव लक्षात असू द्या. या ग्रंथाला मायक्रोग्राफिया या नावाने ओळखलं जातं. तर मायक्रोग्राफिया नावाचा एक ग्रंथ होता. या ग्रंथामध्ये त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली होती पेशीच्या अभ्यासाची. ठीक आहे, तर मायक्रोग्राफी हा ग्रंथ कोणी लिहिला म्हटलं तर तो रॉबर्ट हुकनी आहे आणि याच ग्रंथामध्ये सेलच्या डिस्कव्हरी विषयीची माहिती देण्यात आलेली आहे. ओके, ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मायक्रोग्राफिया हा ग्रंथ आपल्याला दिसतो. रॉबर्ट हुकच्या नंतर 1674 मध्ये लुवेन हुकने आणखी एक, हा लुवेन हुक आहे, काही पुस्तकामध्ये त्याला लुवेन हॉक म्हणतात, काही ठिकाणी त्याला लुवेन हुक आहे. तर प्रोनाउन्सिएशन डिफरंट आहे, पण लक्षात असू जो कोणी असेल तो. तर ह्या लुवेन हॉकने एक कंपाऊंड मायक्रोस्कोप तयार केला होता. थोडासा तो ऍडव्हान्स्ड होता जो रॉबर्ट हुकने तयार केलेल्या मायक्रोस्कोप पेक्षा. रॉबर्ट हुकने तयार केलेल्या मायक्रोस्कोप पेक्षा हा
लुवेनहॉकने तयार केलेला मायक्रोस्कोप हा थोडासा ऍडव्हान्स्ड मायक्रोस्कोप होता. परिणामतः लुवेनहॉकने जो मायक्रोस्कोप तयार केला त्याच्यामध्ये त्यानं त्या मायक्रोस्कोपतून सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरिया पाहिले पहा. ठीक आहे, तर बॅक्टेरियाचा अभ्यास केला. त्याच्यानंतर प्रोटोझुआ त्याला त्याच्यामध्ये दिसले. प्रोटोझुआ म्हणजे ज्याला आपण आदिजीव म्हणतो, तर हे प्रोटोझुआ असतील, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, या सगळ्यात पहिले याचं ऑब्झर्वेशन कोणी केलं असेल तर लुवेनहॉकने. हे बघा, रॉबर्ट हुकने ज्या सेल पाहिल्या होत्या त्या डेड होत्या, ओके, पण लुवेनहॉकनं ज्या सेल पाहिल्या त्या लाईव्ह सेल होत्या. लाईव्हचा अर्थ होतो जिवंत पेशींचा त्यानं निरीक्षण केलं होतं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जिवंत पेशी कोणी पाहिल्या होत्या, तर त्या काय कोणी पाहिलेल्या आहेत, लुवेनहॉकने पाहिलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर लुवेनहॉकने सर्वप्रथम ही माहिती पाहिलेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, लुवेनहॉकने सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरिया पाहिले होते आणि तेव्हापासूनच आपल्याला बॅक्टेरिया काय असतात हे कळालं. म्हणून पुढे चालून तुम्हाला माहिती असेल की लुवेनहॉकला फादर ऑफ बॅक्टेरियालॉजी असं म्हटलं जातं. तर फादर ऑफ बॅक्टेरियालॉजी कोणाला म्हणतात म्हटलं तर ते लुवेनहॉकला म्हटलं जातं. ठीक आहे, तर का म्हणायचं, कारण सगळ्यात पहिले बॅक्टेरियाचं ऑब्झर्वेशन कोणी केलेलं आहे, तर ते लुवेनहॉकने केलेलं आहे. ठीक आहे, तो सो लुवेनहॉक इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी म्हणजे सोप्या भाषेत लक्षात घ्या, बॅक्टेरियोलॉजीचा म्हणजे जीवाणूशास्त्राचा पप्पा म्हणा त्याला. ठीक आहे, तर ह्या सोप्या भाषेमध्ये जीवाणूशास्त्राचा त्याला जनक म्हणतात लुवेनहॉकला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं लुवेनहॉक हा आपल्याला आढळून येतो. आणि अशा पद्धतीनं सेल ही काय झाली होती, डिस्कव्हर करण्यात आली होती. सेलचा काय झाला, शोध लागला. इथून पुढे सेलच्या बाबतीमध्ये अनेक महत्वपूर्ण काही गोष्टी आपल्याला आढळून येतात सेलच्या बाबतीमध्ये. मग आता सेल तर समजली, पण सेलच्या अभ्यासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 3 सायंटिस्ट होते, त्यांनी सेलचा आणि डिटेल अभ्यास केला आणि सेल विषयी काही बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली. यापैकी पहिला जो सायंटिस्ट होता तो होता M.J. शिल्डेन. ठीक आहे, सेकंड होता थिओडोर श्वान. ठीक आहे, तर शिल्डेन, श्वान आणि जो तिसरा होता विरशॉ. या तिघांनी मिळून काय केलं, 1855 मध्ये एक थेरी मांडली अबाउट सेल. ठीक आहे, म्हणजे पेशीचा अभ्यास करून पेशीविषयीची काही माहिती त्यांनी 1865 मध्ये केली. यांनी जी माहिती पब्लिश केली त्या माहितीला सेल थेरी म्हणतात, याला पेशी सिद्धांत असं म्हणतात. ओके, तर मग काय काय माहिती होती त्याच्यामध्ये सेल विषयीची, याच्या तिघांनी म्हणजे शिल्डेन, श्वान आणि विरशॉ या तिघांनी जी माहिती 1855 मध्ये सांगितली त्या माहितीला काय म्हणतात, सेल थेरी असं म्हटलं जातं. याला पेशी सिद्धांत म्हणतात. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, पेशीविषयीची माहिती सांगितली होती. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं त्यानं, हे बघा, याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी हे सांगितलं होता की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर पेशीची व्याख्या यांनी सगळ्यात पहिले सांगितली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सेल काय आहे, तर ते म्हणतात की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. ठीक आहे, तर युनिट ऑफ बॉडी म्हणा किंवा ऑर्गॅनिझम्स म्हणा, जे काही सजीव आहेत या सजीवाच्या शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे सेल आहे. ज्याला आपण सेलची डेफिनेशन सांगताना पूर्वी हीच डेफिनेशन सांगितली होती, तीच डेफिनेशन यांनी मांडली. आणि त्यांनी काय सांगितलं की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. कुठल्याही सजीवाचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक काय असतं, तर त्यांनी म्हटलं सेल असते बाबा. ठीक आहे, सेकंड, दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम द सेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक सजीव हा कशापासून बनलेला आहे, सेल पासून बनलाय. मग ते लहानात लहान असणारा सजीव असो का मोठ्यातला मोठा सजीव असो, तर एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम द सेल. तर याचा अर्थ दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की प्रत्येक सजीवाचे शरीर म्हणजे एव्हरी ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीव हा कसा बनलेला आहे, तर एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम सेल. तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक सजीव हा कशापासून बनलेला आहे, सेल पासून बनलेला आहे. आलं का लक्षामध्ये, हा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला. हे तर आपल्याला माहिती आहे, सजीव म्हटलं की तो कशापासून बनलेला असणार आहे, सेल पासून बनलेला असणार आहे. तर एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम द सेल. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला का एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट हिज लाईफ फ्रॉम द सिंगल सेल. तर प्रत्येक सजीव जेव्हा जन्म म्हणजे प्रत्येक सजीवाच्या जीवनाची सुरुवात होते. ठीक आहे, मग मातेच्या गर्भामध्ये असो कुठेही जेव्हा कधी सजीव तयार होतो, तर एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट हिज लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल. तर प्रत्येक सजीव आपल्या जीवनाची सुरुवात कशापासून करतोय, एका सिंगल सेल पासून करतोय. म्हणजे यावरून आपण तिसरा मुद्दा सांगू शकतो की एव्हरी ऑर्गॅनिझम, मग तो कुठलाही असो, एक पेशी असो, युनिसेल्युलर असो का मल्टीसेल्युलर असो, तर एव्हरी ऑर्गॅनिझम्स स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल. ठीक आहे, स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम सिंगल सेल. तर प्रत्येक सजीवाच्या जीवनाची सुरुवात ही कशापासून होत असते, तर एक पेशीय सजीवा म्हणजे एका पेशीपासून होत असते. ठीक आहे, मग नंतर काय होतं की सेल डिव्हिजन होतं, एका पेशीच्या 2 बनतात, नंतर 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात, 8च्या 16, असं डिव्हायडेशन होत जातं.
पण जेव्हा लाईफ सुरू होते, आता तुमची लाईफ आहे, माझी लाईफ आहे, सगळ्यांनी आपल्या लाईफची सुरुवात ही एकाच पेशीपासून केली. म्हणजे आपल्या जेव्हा आपण लाईफ सुरू करत होतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सिंगल सेल होती. ठीक आहे. आणि प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हेच असतं. मग लहानात लहान सजीवापासून तुम्ही मासा घ्या किंवा वेलफिश घ्या, पक्षी घ्या की हत्ती घ्या, कुठलाही सजीव आता जरी दिसायला एवढा मोठा असला तरी प्रत्येक सजीवानं आपल्या जीवनाची सुरुवात कुठून केलेली आहे? एका सिंगल सेल पासूनच केलेली आहे. ओके, तर हे पण लक्षात असू द्या. हा तिसरा मुद्दा आहे सेल थेअरीचा. सेल थेअरीमध्ये जो चौथा मुद्दा मांडण्यात आला होता तो हा होता की सेल ही ऑटोमॅटिकली तयार होत नाही. ठीक आहे, म्हणजे सेल डझंट प्रोड्यूस द ऑटोमॅटिकली. सेलची निर्मिती ही आपोआप होत नसते. तर एक सेल ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या सेल पासूनच तयार होते. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक नवीन पेशीची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासून तयार झालेली असते. फॉर एक्झाम्पल घेऊ, समजा ही एक सेल आहे पहा, तर ही सेल जेव्हा डिवाइड्स होते तेव्हा हीच सेल काय करते? दोन नवीन सेलला तयार करते, आहे का नाही? हे बघा, तर म्हणजे याचा अर्थ ज्या दोन नवीन सेल तयार झाल्या, आता समजा ए अँड बी ह्या दोन नवीन सेल आहेत, या दोन्ही नवीन सेल कोणापासून तयार झाल्या होत्या? एक्स नावाच्या सेल पासून तयार झाल्या. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक पेशीची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच होते. याला या प्रोसेसला ऑमनिस सेल्युला सेल्युला असं म्हटलं जातं. याचा अर्थ पेशीची निर्मिती जुन्या पेशीपासून होते असते. ठीक आहे, असा त्याचा मिनिंग होतो. म्हणजे यावरून एक लक्षात असू द्या, सेल इज नॉट प्रोड्यूस ऑटोमॅटिकली. एव्हरी न्यू सेल इज प्रोड्यूस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. तर प्रत्येक पेशी ही पूर्वीच्या अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच तयार होत असते. जसं इथे एक एक्झाम्पल दाखवताना आपण सांगितलं, हे बघा, ही एक्स नावाची पहिली सेल होती, ह्या सेलने काय केलं? ए आणि बी अशा दोन सेलला तयार केलं, आहे का नाही? तर म्हणजे याचा अर्थ ए अँड बी ह्या दोन ज्या नवीन सेल तयार झाल्या त्या पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एक्स नावाच्या सेल पासूनच बनलेल्या आहेत. सेम तसंच असतं, कुठलीही पेशी ऑटोमॅटिकली तयार होत नसते, तर त्या पेशीची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच होत असते. ओके, आणि सगळ्यात लास्टचा पॉइंट लक्षात असू द्या की सेलचं हे बघा, फिजिकल क्वांटिटी डिफरंट जरी असल्या, सेल दिसायला तुम्हाला हे बघा, सेलमध्ये रचना तुम्हाला भिन्न भिन्न दिसत. हे बघा, काही सेल तुम्हाला चौकोनाकृती दिसतील, काही अशा अंडाकृती दिसतील, काही या तुम्हाला आयताकृती सेल दिसतील. सेलचं रचना जरी वेगळी असली, म्हणजे स्ट्रक्चर वरून तुम्ही जे फिजिकल स्ट्रक्चर बघताय सेलचं ते जरी भिन्न भिन्न असलं तरी पेशीच्या आतमध्ये जे केमिकली भाग असतो तो सेम दिसतो तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा असतो की फिजिकली सेल ह्या डिफरंट स्ट्रक्चरच्या जरी असल्या तरी केमिकली सेल मात्र तुम्हाला सेम स्ट्रक्चरच्या दिसतात. म्हणजे मोस्टली तुम्ही पाहिलं तर सेलच्या मध्ये न्यूक्लियस असेल, सेलच्या मध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, सेलच्या मध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, किंवा ज्याला तुम्ही व्हॅक्युल्स म्हणता, व्हॅक्युल्स असतील, प्लास्टिड्स असतील तर प्लास्टिड्स असतील. म्हणजे कुठल्याही सेलची वरून रचना तुम्हाला वेगळी दिसत असली तरी पेशीची जी रासायनिक रचना असते ती मात्र कशी असते? एकसारखी असते, एक समान असते. म्हणजे याचा अर्थ केमिकली सर्व सेल ह्या दिसायला कशा असतात? एक समान रचनेच्या दिसायला जातात. ओके, तर हे पण लक्षात असू द्या. तर हे सगळा पेशी सिद्धांत होता. तर पेशी सिद्धांतामध्ये पहिला मुद्दा आपण काय सांगितला की सेल इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक पेशीचं शरीराची रचनात्मक आणि कार्यात्मक एकक सेल असते. दुसरा मुद्दा आपण सांगितला की एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम द सेल. याचा अर्थ प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला असतो. तिसरा मुद्दा आपण सांगितला की एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट हिज लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल. तर याचा अर्थ प्रत्येक सजीव आपल्या स्वतःच्या जीवनाची सुरुवात ही कशापासून करतोय? एका पेशीपासून करत असतो, सिंगल सेल पासून करतो. नंतर आपण सांगितलं की एव्हरी न्यू सेल इज प्रोड्यूस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक सजीव म्हणजे प्रत्येक सेल ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच तयार होत असते. प्रत्येक सेलची निर्मिती ही प्री एक्झिस्टिंग सेल पासून होते. आणि सगळ्यात शेवटी आपण सांगितलं, सेल दिसायला जरी भिन्न भिन्न असल्या तरी सेल या केमिकली सेम स्ट्रक्चरच्या असतात. रासायनिक दृष्ट्या प्रत्येक पेशी या एक समान रचनेच्या दिसतात. ओके, चला नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. एक छोटासा मुद्दा पाहून घेऊ आणि तो मुद्दा आहे साईज ऑफ सेल, ज्याला आपण पेशीचा आकार असं म्हणतो. हे बघा, आताच मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगत होतो की पेशीचा आकार डिफरंट असतो. म्हणजे काही पेशी या तुम्हाला गोलाकार आकाराच्या दिसतात, काही आयताकृती दिसतात, काही चौकोनाकृती दिसतात, काही सर्पिलाकृती दिसतात, काही दंडाकृती आकाराच्या दिसतात. म्हणजे याचा अर्थ पेशीचा आकार वेगवेगळा असतो. मग तुम्ही वेगवेगळा का असतो? हे बघा, प्रत्येक पेशी डिफरंट वर्क करते. आता समजा डोळ्यातील पेशी आहेत, तर डोळ्यातील पेशींचं काम वेगळं आहे, कानातल्या पेशींचं काम वेगळं आहे, नाकातल्या पेशीचं काम वेगळं आहे, जिभेतल्या पेशीचं काम वेगळं आहे का नाही, ओठातल्या पेशींचं काम वेगळं आहे, लंग्स मधल्या सेल्स वेगळं काम करतायत, हार्ट मधल्या सेल वेगळं काम करतायत. म्हणजे प्रत्येक पेशी ह्या वेगवेगळ्या कामाची असते. प्रत्येक पेशी हे डिफरंट फंक्शन ही करत असते, आहे का नाही. मग प्रत्येक पेशी जर वेगवेगळी काम करत असेल तर त्या पेशीच्या कार्यानुसार पेशीचा आकार बदलतो. अलग अलग लक्षामध्ये. म्हणजे डोळ्यातील पेशीचं काम काय? विजन, पाहण्यासाठी पाहणे. ठीक आहे, कानातल्या पेशीचं काम आहे ऐकणे,
आहे का नाही? मग ऐकण्यासाठी जसं स्ट्रक्चर लागतं तसं कानातल्या सेल असतात. पाहण्यासाठी जे सेलचं स्ट्रक्चर पाहिजे तसं डोळ्यातल्या सेल असतात. याचा अर्थ सोप्या भाषेत आपण सांगू की पेशीचा आकार जो भिन्न भिन्न असतो आणि हा आकार कशावर डिपेंड असतो? इट इज डिपेंड अपॉन विच फंक्शन इट परफॉर्म. की ती सेल कोणतं फंक्शन परफॉर्म करते याच्यावर पेशीचा आकार काय असतो? वेगवेगळा असतो. आणि म्हणूनच पेशी ह्या तुम्हाला कशा दिसून येतात? भिन्न भिन्न आकाराच्या दिसतात. ओके, आता हे झालं पेशीच्या आकाराच्या बाबतीत. आता साईज कशी असते सेलची? आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पेशीचा आकार कसा होतो. हे बघा, पेशीचा आकार आज पृथ्वीवर तुम्ही पाहिलात तर 0.1 मायक्रोमीटर एवढ्यापासून ते 18 सेंटीमीटर व्यास असणाऱ्या साईजच्या सुद्धा सेल आहेत पहा. ठीक आहे, तर याचा अर्थ पेशीचा आकार हा वेगवेगळा असतो. सगळ्यात लहान पेशी तुम्हाला कोणती आढळते? ज्या पेशीची आकार किती आहे? 0.1 मायक्रोमीटर. ही पेशी आहे मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. तर मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम नावाची सेल आहे. तर या पेशीपासून ही पेशी आपल्या विश्वातली सगळ्यात लहान पेशी मानली जाते, आहे का नाही? तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि याची सेल ही सगळ्यात लहान आहे, मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. आकार किती आहे? फक्त 0.1 मायक्रोमीटर. हे बघा, पेशीचा आकार हा मायक्रोमीटर या एककात मोजला जातो. ठीक आहे, तर युनिट काय आहे पेशीच्या आकाराचं? ते आहे मायक्रोमीटर. ते इंडिकेट असं यू सारख्या सिम्बॉलनी केलं जातं. तर सर्वात लहान सेल कोणती आहे म्हटलं तर मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम ही सर्वात लहान सेल आहे. सर्वात मोठी पेशी कोणती असते? तर सर्वात मोठी पेशी असते शहामृगाचे अंडे. आता काही लोक विचार करत असतील की शहामृगाचं अंड म्हणजे अंड ही एक सेल आहे का? हो, ते लक्षात असू द्या. एका अंड्यात एक सेल असते. याचा अर्थ अंडे ही एक सेल आहे. मग जेवढं अंड मोठं तेवढी सेल मोठी. आलं का लक्षात? मग अंडे जेवढे मोठे तेवढी सेल मोठी. मग विश्वातमध्ये सगळ्यात कोणता असा पक्षी आहे की ज्याचा अंड मोठा आहे? तर ते शहामृग आहे. मग शहामृगाचं अंड सर्वात मोठं असतं. याचा अर्थ शहामृगाच्या अंड्यात सगळ्यात मोठी सेल असते. मग शहामृगाचं अंड किती मोठं असतं? तर शहामृगाच्या अंड्याचा व्यास हा 18 सेंटीमीटर आहे. आलं का लक्षामध्ये? तर यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की अंड्यामध्ये एक सेल असते. अंडी ही एक काय आहे? इट इज द सिंगल सेल. ही एक पेशी आहे अंडे म्हणजे. ठीक आहे, मग तुम्ही पेशी कोणात असते? आताच आपण सांगितलं सजीवांमध्ये पेशी असते. म्हणजे पेशी हा सजीवाचा घटक आहे. मग असे लोक जे म्हणतात की बाबा अंडे हे व्हेजिटेरियन आहे, अशा लोकांनी समजून घ्यावं की अंडे हे व्हेजिटेरियन नाहीये बाबा, ते नॉन व्हेजिटेरियन आहे. ठीक आहे, मग ज्यांनी आतापर्यंत अंड्याला व्हेजिटेरियन म्हणून समजून घेतलं, समजून घ्या या बाबतीमध्ये तुम्ही सगळे बाटलेले आहात. कारण अंडे हे काय आहे? नॉन व्हेज पार्ट आहे. कारण अंड्यामध्ये एक सेल असते आणि या सेल पासूनच न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो. सो सिम्पली आपण असं म्हणू शकतो की एग्स इज अ सिंगल सेल अँड इट इज द नॉन व्हेजिटेरियन पार्ट. ओके, तर मग त्यामुळं आता विचार करा जे असं म्हणून खाल्लेत त्यांनी. पुढे तर यावरून कळालं असेल सगळ्यात मोठी सेल कोणती आहे? आपली शहामृगाची अंडे ही सगळ्यात मोठी सेल आहे. कारण अंडे ही एक सेल असते. नेक्स्ट, सगळ्यात लांब पेशी कोणती असते? मोठी पेशी कोणती किंवा लांब पेशी आपण म्हणू. हे बघा, सगळ्यात लांब पेशी पाहिली तर देवमाशातील चेतापेशी ही सगळ्यात लांब पेशी असते. हे बघा, आपल्या मानवामध्ये कुठल्याही सजीवातली सगळ्यात लांब पेशी त्या सजीवातील चेतापेशी असते. आता मी जर विचारलं मानवातली सगळ्यात लांब पेशी कोणती आहे, तर मानवातली सगळ्यात लांब पेशी बघा मानवातील चेतापेशी आहे. मग मानवातली चेतापेशी किती लांब असते? 1 मीटर लॉंग असते, 1 मीटर लांब. सेम तसं देवमाशातील चेतापेशी ही सगळ्यात लांब असते. देवमाशामध्ये एक चेतापेशीची लांबी ही 20 ते 25 मीटर लांब एवढी असते. एक चेतापेशी एवढी लांब आहे देवमाशामध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात लांब पेशी कोणती म्हटलं की समजून घ्यायचं ती देवमाशातील पेशी. बघा, सगळ्यात लहान पेशी आपण काय सांगितले? मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठी शहामृगाचं अंड आहे कारण अंडी सगळ्यात एक सेल आहे. सजीवातील सर्वातील लांब मोठी पेशी कोणती आहे? लांब पेशी कोणती आहे? तर लांब पेशी आहे देवमाशामधील चेतापेशी, ज्याला आपण नर्व सेल म्हणतो. तर नर्व सेल किती लांब असते? 20 to 25 मीटर एवढी लांब असते. ओके, आणि सर्वात लहान सेल कोणती असते? तर सर्वात लहान सेल मानवातील, आता विचार करा तुम्ही, सगळ्या सजीवातील लहान सेल म्हणलं तर कोण आहे? मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. आणि याला आता कंपॅरिझन केलं आपण मानवातील सगळ्यात लहान सेल कोणती आहे? तर ही ग्रॅन्युल सेल आहे. ग्रॅन्युल सेल इट इज लोकेटेड इन आवर ब्रेन. ही आपल्या मेंदूमध्ये लोकेटेड असते, मेंदूमध्ये आपल्याला आढळते. तर ही ग्रॅन्युल सेल ही सर्वात लहान सेल आहे ह्युमन बॉडीतली. आणि सजीवातील सगळ्यात लहान म्हणलं तर मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. सेम तसं मानवातील सगळ्यात मोठी पेशी कोणती? जसं सजीवातील सगळ्यात मोठी पेशी कोणती सांगितली आपण? शहामृगाचे अंडे सांगितले. तसं मानवातील सगळ्यात मोठी पेशी कोणती असते? ते लक्षात घ्या. मानवातील सगळ्यात मोठी पेशी मानवाची अंडपेशी असते, ज्याला तुम्ही ओह्यूल म्हणता. तर ओह्यूल इज द लार्जेस्ट सेल इन ह्युमन बिंग. ओके, ठीक आहे. आणि आत्ताच आपण सांगितलं मानवातील सगळ्यात लांब पेशी किती? सजीवातील सगळ्यात लांब पेशी म्हणलं तर देवमाशातील चेतापेशी, आणि मानवातील सगळ्यात लांब पेशी म्हणलं तर मानवातील चेतापेशी
मानवातील चेतापेशी 1 मीटर लांबीची असते, देवमाशातील चेतापेशी 20 ते 25 मीटर लांबीची असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं डिफरंट सेल्स ह्या तुम्हाला आढळून येतात, वेगवेगळ्या साईजच्या सेल्स असतात, वेगवेगळ्या आकाराच्या पेशी ह्या तुम्हाला आढळून येतात किंवा दिसून येत असतात. ओके. तर हे होतं पेशीच्या आकाराच्या विषयीची माहिती. आजच्या लेक्चर मध्ये इथं थांबू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत पेशींचे प्रकार. ठीक आहे. तर असेच एक आपण छोटे छोटे भाग तयार केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर जे आपलं होईल, नेक्स्ट स्लाइड जी तुमची तयार होईल ती असेल टाइप्स ऑफ सेल, पेशीचे प्रकार, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक नावाच्या सेल्स तुम्ही पाहाल. तर या प्रोकॅरियोटिक सेल कोणत्या असतात, युकॅरियोटिक सेल्स कोणत्या असतात, याविषयीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. आणि याच्या सोबतच आपण सेलच्या स्ट्रक्चरच्या विषयीचा अभ्यास करणार आहोत. सेलचं स्ट्रक्चर म्हणजे पेशीमध्ये काय असतं, ऍक्च्युअल न्यूक्लियस वगैरे जे सेलचे ऑर्गन्स आहेत ते पाहू. सायटोप्लाझम काय असतं, सायटोसोल काय असतो, प्लस त्याच्यानंतर पेशीच्या मध्ये तुम्ही पाहाल तर सेल वॉल काय असते, सेल मेम्ब्रेन काय असतं, आणि सेलच्या आतमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ज्याला सेल ऑर्गनेस म्हणतात, तर त्यांचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. या लेक्चरला इथं आपण थांबू आता. ठीक आहे. तर हे एक लक्षात घ्या.